पश्चिम किनारपट्टीवरती कोणत्याही सणाला नारळ, गूळ आणि तांदूळ हवाच. नागपंचमीलाही कोकणाच्या वरच्या भागामध्ये उकडीचे मोदक असतात, तर तळ कोकणामध्ये असतात हळदीच्या पानाच्या पातोळ्या. आणि कर्नाटक किनारपट्टीवरती असतात अरसिना कडबू. म्हणजेच अरसिना म्हणजे काय? तर हळदीची पानच. हळदीच्या पानातल्या पातोळ्या करायला तुम्हाला जर हळदीचं पान मिळालं नाही, तर तुम्ही कर्नाटक किनारपट्टीवरचे हे केळीच्या पानातले गेणसेलेही करू शकता. हे गेणसले आणि पातोळ्या कशा करायच्या हे मी तुम्हाला दाखवणार आहेच. पण त्यासोबत नागपंचमीच्या संदर्भातल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी पण सांगणार आहे. तर चला बघूयात कसं करायचं हे सगळं. मी एक मोठा नारळ खवून घेतलाय. 1 वाटी गूळ आहे. गेणसेले आणि अरसिना कडबूंकरता आपण तांदूळ 4 तास भिजवलेत. तांदळाच्या पिठीचा वापर कडबूंमध्ये करत नाही. तांदळाचं पीठ नसेल आणि पातोळ्या करायच्या असतील तर मंगलोरच्या कडबूंप्रमाणे करता येतं. खवलेलं खोबरं आणि गुळाचं चूर्ण म्हणजे चव करून घेऊयात. गरम कढईत खोबरं आणि गूळ एकत्र छान परतायचं. हे बघा, गूळ वितळून गूळ खोबरं चांगलं एकजीव झालंय. आता गॅस बंद करून सारण थंड होऊ देत. तोवर मिक्सरमध्ये तांदूळ वाटूयात. कमी पाण्यात हे तांदूळ अगदी बारीक वाटायचे. कळसी घे म्हणजेच मोदक पात्रात पाणी गरम करायला ठेवायचं. आता केळीची पानं ही अशी आयताकृती कापून स्वच्छ धुवून घ्यायची. या पानांना आपण आचेवर अशा प्रकारे गरम करणार आहोत. गरम केल्यामुळं पानं फाटत नाहीत आणि लवचिकता येते. त्यावर असणारे कृमी, जंतू हे पण नष्ट होतात. सगळी तयारी झाली आहे. आता आपण गेणसेले करायला घेऊयात. पानावर 1 पळी तांदळाचं पीठ पसरवायचं. त्यावर गूळ खोबऱ्याचं चूर्ण पसरवून अशा प्रकारे पानाची घडी करून कळसिगेमध्ये ठेवायचं. आपली सर्व पानं ठेवून झाली की झाकण लावून साधारण 25 मिनिटं गेणसेले वाफवायचे. गेणसेले तयार होत आहेत तोवर याच साहित्यात अरसिना कडबू म्हणजेच पातोळ्याही करूयात. गोव्याहून माझ्या दादानं हळदीची पानं पाठवलेत. पानं मोठी आहेत त्यामुळे धुवून त्यांचे मी 2 तुकडे करते. टोपात पाणी गरम करत ठेवलंय. हळदीच्या पानावर तांदळाचं पीठ पसरून गूळ खोबऱ्याचं चूर्ण भरायचं. पानाची घडी करून अलगद हे पान चाळणीत ठेवूयात. झाकण ठेवून साधारण 20 मिनिटं कडबू वाफवायचे. कोकणात जशा देवराया आहेत तसंच कर्नाटक किनारपट्टीवर नागानाबना आणि केरळमध्ये सर्पकाऊ आहेत. नागानाबना आणि सर्पकाऊमधली झाडं झुडपं अजिबात तोडायची नसतात. हे सर्पांकरता पिढ्यानपिढ्या राखलेले जंगल आहे. पश्चिम घाटाच्या समृद्ध निसर्गाचं संवर्धन करण्याचं काम शेकडो वर्षांपासून या देवराया नागानाबना आणि सर्पकाऊ करत आहेत. कर्नाटक किनारपट्टीवर प्रत्येकाच्या वाडीत अशा प्रकारे नागानाकट्टे असतात आणि तिथंच नागपंचमीला पूजा करतात. गेणसेले आणि पातोळ्यांचा मस्त घमघमाट सुटलाय. माझ्या जाऊबाई शांताक्कांकडनं मी हे गेणसेले करायला शिकले. गेणसेले आणि अरसिना कडबूंवर तूप घालून खायला घ्यायचं.